प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेत त्यांनी पुन्हा एक सस्पेन्स आणलाय बाबा. म्हणजे आता या प्रतिमा आत्याचा ट्रॅक संपतो न संपतो ते एक वेगळाच ट्रॅक तुम्हाला बघायला मिळणार आहे. तो काय ते पुढे बघत राहा. सुरुवातीलाच त्यांनी दाखवलंय सायलीला पुन्हा एकदा प्रतिमा आत्याच्या आवाजाचे भास होत आहेत. आई शोध बरं मी कुठे आहे, एक छोटीशी मुलगी म्हणते आणि ती एक आई तिला शोधतीये असं सावल्या तिला दिसायला लागतं. अर्जुन येतो तिथे आणि म्हणतो, काय मिसेस सायली तुम्ही झोपला नाहीत का? आता हे वाक्य दोघं सोबतच बोलतात एकमेकांशी. मग सायली म्हणते, पूर्णाजी झोपल्या का? आता अर्जुन म्हणतो, हो पूर्णाजी झोपली आणि सिनियर पण आत्ताच झोपलाय. सायली म्हणते, तुम्हाला कॉफी करून देऊ का? अर्जुन म्हणतो, नको. पण मिसेस सायली तुम्हाला खरंच थँक्यू सो मच. सायली म्हणते, आज कॉफी न घेता थँक्यू सो मच. अर्जुन म्हणतो, त्यासाठी नाही हो, तुम्ही माझ्या घरच्यांना किती मनापासून हँडल करता. खूप छान वाटलं मला. म्हणजे सिनियरला आणि पूर्णाजीला कसं हँडल करायचं मला कळलंच नाही हो. पण तुम्ही खूप छान प्रकारे हँडल केलं सगळं. तुमच्यासारखी बायको असली ना की स्ट्रेस अजिबात नसतो. सायली आता एकदम बघते त्याच्याकडे. अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्हाला तर माहिती आहे मी आयुष्यात कधीच लग्न करणार नाही आहे. पण आपलं हे कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर तुम्ही कोणाशी तरी लग्न कराल ना, त्या माणसाला आयुष्यात कधी स्ट्रेस नसेल असं मला म्हणायचं होतं. सायली मनात विचार करते, मी का कोणाशी लग्न करू? मी झाले तर सुभेदारांचीच खरी सून होईल, बाकी कोणाचीच नाही. आणि हो, आज या फुलाचा ड्रामा एक वेगळाच लावला बाबा त्यांनी. आता अचानक हे दोघं जण बोलत असताना ती झेंडूची फुलं येतात बरं का यांच्यासमोर. झेंडूची फुलं किती जड असतात. तर आता अर्जुन ती फुलं उचलतो आणि म्हणतो, अरेच्चा ही फुलं कशी काय पडली आपल्या समोर? आणि दार खिडक्या तर लावलेल्या आहेत, अशी कशी पडली ही फुलं? मग सायली म्हणते, आली असेल अचानक झुळूक वाऱ्याची. पूर्णाजीला डोळा लागलाय, मी आतमध्ये जाते, त्यांना जाग येऊ शकते. अर्जुन ती फुलं त्या सायलीच्या हातात देतो आणि म्हणतो, हो झोपा तुम्ही आता, गुड नाईट. आणि आता ती प्रतिमा आत्याच्या फोटो समोर ते फुलं ठेवून देते सायली. पण प्रियाने नागराजला बोलवलंय तिच्या रूम मध्ये. नागराज तिथे पोहोचलाय आणि म्हणतोय, काय ग प्रिया कशाला बोलवलंयस तू? आता काही नवीन शिस्त आहे काय तुझ्या डोक्यात? मग प्रिया म्हणते, अहो मगाचपासनं ना ते सायली प्रतिमा ऐकून ना माझा मेंदू शिजलाय, पार लगदा झालाय हो माझ्या मेंदूचा. तर नागराज म्हणतो, हो ना माझं तेच झालंय, प्रतिमा जरा ओव्हरडोसच केलाय आज यांनी सगळ्यांनी. प्रिया म्हणते, नाहीतर काय, मेली ना ती, जाळलं ना तिला, मग कशाला उगा प्रतिमा. नागराज म्हणतो, तुझी सुटका झाली आहे ना, मग तू शांत झोप ना. प्रिया म्हणते, ती सायली घरात घुसली आहे, मला कसली झोप लागणार आहे? नागराज म्हणतो, हे खरं आहे बरं, ती सायली खूप धोकादायक होत चालली आहे. दादाला संशय येत चाललाय बरं का, ती आपल्या प्रतिमा वहिनीसारखी आहे म्हणून. प्रिया म्हणते, हो ना, त्यामुळे चिडचिड होतीये माझी. दिवसभर आतडं पिळवटून ॲक्टिंग करत होते मी आणि स्टार कोण झाली? ती सायली. नागराज म्हणतो, अगं तर उद्या जास्ती चांगली ॲक्टिंग कर ना आणि त्या सायलीला घराच्या बाहेर काढ. दादाला कळेल ना की त्याची खरी मुलगी तू आहे, सायली नाही आहे. मग प्रिया म्हणते, ओ शाळू बोला ना, अहो घरात किती माणसं आहेत सध्या आपल्या भिंतीला जमिनीला पण कान फुटलेत. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा आता, नाहीतर तुम्हाला शोधाच्या नादात कोणीतरी येईल. नागराज म्हणतो, मी जातोय, पण तू चिडचिड करू नकोस, सगळ्यात सेलिब्रेट कर. प्रतिमा प्रकरण आपण संपवलंय कायमचं. चल गुड नाईट. मग नागराज निघून जातो. प्रियाला असं वाटत असतं की हो खरंच प्रतिमा प्रकरण आता संपलेलं आहे. पण प्रेक्षकांनो, प्रतिमा कुठे ना कुठे जिवंत आहे. जशी मागे यांना दिसली तशी पुन्हा एकदा दिसूच शकते ना. त्यामुळे या प्रेताचं लॉजिक मला तर काही कळलं नाही. आता पुढे आपण पाहतोय, ही पाणी पित असते रात्रीच्या वेळी, तेव्हा त्या नर्सचा फोन येतो. ती म्हणते, मी नर्स सुनीता बोलतीये. आता प्रिया म्हणते, ए बाई तू एवढ्या रात्री कशाला फोन केलायस? सुनीता म्हणते, मला 10 लाख रुपये पाहिजे अर्जंट, मला पाठवून द्या. प्रिया म्हणते, ए काय तू मी काय तुझं पर्सनल ATM आहे का? हवे तेव्हा पैसे काढून घ्या. सायली आता हिचं बोलणं अगदी क्लिअर कट ऐकते बाहेर उभी राहून. आता ती सुनीता म्हणत असते, मॅडम मी तुमचं काम करून दिलं ना, आता थोडे जास्ती पैसे वाढून मागते मी तुम्हाला, एवढंच. मग प्रिया म्हणते, तू माझं काम केलंस याचा गैरफायदा घेऊ नकोस. एवढंसं काम केलंस आणि इतके पैसे मागते ते फेक रिपोर्ट बनवण्यासाठी. आता सायली विचार करते, फेक रिपोर्ट? आणि लगेच त्यांनी सकाळ झालेली दाखवली. हे दृश्य त्यांनी खूपच फास्ट दाखवलंय. तर आता सायली सगळ्यांसाठी पहाटे चहा घेऊन येते आणि प्रिया पण आली आहे आता बाहेर. मग सायली प्रियाला डायरेक्टच विचारते, प्रिया मला तुला काहीतरी विचारायचंय, मी तुला थेटच विचारते. काल तू रात्री कुठल्या तरी नर्सशी फेक रिपोर्ट बद्दल बोलत होतीस. कोणाचे फेक रिपोर्ट आणि कसले? आता प्रियाचा चेहरा पांढरा पडलाय आणि नागराजचा पण. तरी प्रिया अशी आविर्भाव आणते, कसलं फेक रिपोर्ट? मी काही फोनवर बोलत नव्हते बाबा, मी काल रात्री रूममध्ये गेले आणि रडत झोपी गेले. आता अर्जुन, रविराज आणि पूर्णाजी सगळं हिच्याकडे बघायला लागतात. ही म्हणते, नाही मी तर झोपले होते रडत काल रात्री. आता लगेच अस्मिता म्हणते, हो तन्वी झोपली होती,
मी होते बऱ्याच वेळ तिच्या रूममध्ये. मग आता सायली म्हणते नाही हो अस्मिताताई, तुम्ही नव्हतात तिथे. त्यावेळेला प्रिया एकटीच रूममध्ये होती. नाही, मी तिला अगदी स्पष्ट बोलताना ऐकलंय. प्रिया म्हणत होती की तुझ्याशिवाय माझं काम अडलं असतं, याचा गैरफायदा घेऊ नकोस, आणि एवढंच तर काम केलंयस तू, एवढूशा फेक रिपोर्टचे एवढे पैसे मागणार तू, असं बोललीस ना प्रिया तू. अर्जुन आता प्रियाकडे असं बघायला लागतो. रविराज म्हणतात काय ग तन्वी, काय प्रकार आहे हे? अगं तू बोललेला एक एक वाक्य सायली सांगते, काय झालंय काय तन्वी बोल. आता प्रियाला काही समजेना काय बोलावं. आता पूर्णाजी पण म्हणतात तन्वी अगं काय आहे हे सगळं, बोल ना काहीतरी. आता प्रेक्षकांनो हे उगा सस्पेन्स वाढवलाय. आता प्रिया किती आगाव आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ती लगेच तिचं वाक्य पलटवते आणि म्हणते बाबा मी तुम्हाला सांगितलं नाही हो, रात्री मला म्हणजे काही दिवसापासून चक्कर आल्यासारखं वाटत होतं मला. मी रिपोर्ट काढले माझे डॉक्टरकडे जाऊन, त्यात माझी शुगर लो आली होती. मला वाटलं तुम्हाला काळजी वाटेल म्हणून मी त्यांना सांगितलं की रिपोर्ट नॉर्मल आहे असे फेक रिपोर्ट तयार करा. पण बाबा अहो मला खूप गिल्टी वाटलं. नंतर मला वाटलं मी तुमच्याशी खोटं बोलते म्हणून मी त्या नर्सला म्हटलं की रिपोर्ट काढून टाका. हेच मी बोलत होते काल नर्सशी, जेव्हा सायलीने माझं बोलणं ऐकलं. पूर्णाजी म्हणतात तुझी तब्येत बिघडली त्यात लपवण्यासारखं काही आहे. नागराज लगेच म्हणतो तिला काळजी वाटली ना पूर्णाजी आपली म्हणून नसेल सांगितलं तिने. पण सायलीला काही या उत्तराचं समाधान मिळालेलं नाही आहे. नागराज म्हणतो गुणी मुलगी आहे आमची तन्वी, पण तन्वी यापुढे असा वेडेपणा करू नकोस, औषधं वेळेवर घेत जा. रविराज म्हणतात काय ग तन्वी, कधीतरी दुर्लक्ष केलंय का मी तुझ्याकडे? असं कशाला वागत असतेस बाळा? लगेच तन्वी म्हणते नाही नाही बाबा, मी कधीच आता माझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष नाही करणार. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत जाईल. सुमन म्हणते घेतेस ना बाई औषधं पण वेळेवर? प्रिया म्हणते हो हो घेते मी औषधं सगळे वेळेवर. काहीतरी आपलं वेळ मारून दिलंय. पण आता सायली अर्जुनकडे बघते आणि अर्जुन सायलीकडे, आणि दोघं एकमेकांना डोळ्याने खुणवतात. सायलीला काही तिचं उत्तर पटलेलं नाहीये, त्यामुळे सायली तिच्याकडे अशी बघते आणि प्रिया तिच्याकडे रागाने बघते. पण सायली मनात विचार करत असते प्रियाचा काल रात्री सूर काहीतरी वेगळाच होता. हिने काहीतरी उत्तर देऊन सगळ्यांना गप्प केलंय, पण काहीतरी आहे. तर आता हा अर्जुन पूर्णाजीला म्हणतो पूर्णाजी चल आता निघूयात का आपण? पण पूर्णाजी म्हणतात अरे अर्जुन, माझ्या प्रतिमेच्या घरातून माझा पाय कसा निघेल रे? रविराज म्हणतात अर्जुन राहू दे पूर्णाजीला काही दिवस इथे. पण आता सायली खूप छान आयडिया करते. अर्जुन म्हणत असतो अरे सिनियर, पूर्णाजी इथे राहिली तर ती परत परत हाच विचार करेल ना आणि रडत बसेल. लगेच ही प्रिया म्हणते अरे अर्जुन तुला आमचं दुःख नाही कळणार रे. अरे पूर्णाजीची मुलगी गेली आहे आणि माझी आई गेली आहे रे अर्जुन, तुला काय कळणार आमचं दुःख? म्हणजे थोडक्यात काय प्रेक्षकांनो, त्यांनी फरक दाखवलाय. जे स्वतःचं रक्ताचं असतं ना नातं, ते कसं दुःखावर फुंकर घालतं. आणि ही प्रिया तर परकीच आहे, त्यामुळे ती कशी त्यांना मुद्दाम दुःखाकडे लोटते असं त्यांनी दाखवलंय. तर आता ही सायली काय करते, काही मोगऱ्याची फुलं आणते आणि त्या प्रतिमा आत्याच्या फोटोजवळ ठेवते आणि मनात काहीतरी विचार करते. सगळेजण तिच्याकडेच बघत असतात आणि डायरेक्ट प्रतिमा आत्याला कॉल लावलाय तिने. काय काय म्हणालात तुम्ही प्रतिमा आत्या? हो का, बरं बोलवते मी त्यांना. ती त्या प्रतिमा आत्याच्या फोटोशी बोलतीये. म्हणजे असं बघितलं तर इमोशनली खूप छान वाटतं ते बघायला, पण एका नजरेनं बघितलं तर ते खूप ओव्हर वाटतंय. आता ती म्हणते प्रतिमा आत्या तुम्हाला काहीतरी सांगताय. रविराज सर पूर्णाजी या ना इकडे, त्या तुम्हाला इथे बोलत आहे. आता हिने हात धरून पूर्णाजीला आणि रविराजांना आणलंय. प्रतिमा आत्याच्या फोटोकडे बघून म्हणते ते पूर्णाजी प्रतिमा आत्या म्हणताय की त्यांना तुमच्या डोळ्यात पाणी बघायचं नाहीये, त्यांना तुमच्या चेहऱ्यावर हसू बघायचंय. तुम्ही आता या सगळ्या गोष्टी सोडून तुमच्या भविष्याचा विचार करायला हवा असं म्हणतायत त्या. आणि त्यांच्या चेहऱ्यावर जसं सतत हसू असायचं ना, तसं तुमच्या चेहऱ्यावर हसू बघायचं आहे प्रतिमा आत्याला. आता सुमन म्हणते हे मात्र खूप छान केलंस ना सायली. पूर्णाजी आणि भाऊजी प्रतिमा ताईंच्या शब्दाबाहेर नाहीयेत. मग लगेच पूर्णाजी म्हणतात हो हे खरं आहे. थोडक्यात काय, सायलीने यांच्या दुःखावर एक हलकीशी फुंकर घातली आहे आणि त्यांना सांगितलं आहे की चला आता आपल्याला पुढे जावं लागेल. आणि आता पुन्हा फुलाचा ड्रामा दाखवला त्यांनी. आता पुन्हा वाऱ्याने ते फुलं सायलीच्या पायापाशी येऊन पडलेत आणि सगळेच जण बघायला लागतात आता सायलीकडे. प्रिया सकट. प्रियाला तर वाटतं इथे कुठे आत्मबित्मा आहे की काय. रविराज म्हणतात पूर्णाई प्रतिमा आपल्याला तेच सांगू इच्छिते जे सायली आपल्याला सांगतीये. पूर्णाजी तर भांबावूनच गेल्यात. आता अर्जुन पूर्णाजी जवळ जातो आणि म्हणतो पूर्णाजी आता तरी घरी येशील ना? मग पूर्णाजी म्हणतात येते बाळा, आपलं आयुष्य थांबता कामा नये अशी आपल्या प्रतिमाचीच इच्छा आहे, आपण निघूयात आता. पण प्रिया मात्र मनात विचार करते अरे यार ही सायली नेहमी असे फालतू ड्रामे करून
कसं काय सगळ्यांना इम्प्रेस करते कोणाच ठाऊक, ते ज्याचं त्यालाच जमतं असो. तर आता हे लगेच निघालेत असं त्यांनी दाखवलंय. आजचा भाग पण त्यांनी छान दाखवलाय प्रेक्षकांनो, लाईक करायला विसरू नका. पूर्णाजी सगळ्यांचा निरोप घेतात, तन्वी बाळा येते रविराज निघते आणि आता त्या निघाल्यात. पण आता हे दृश्य खूप छान दाखवलंय प्रेक्षकांनो. अर्जुन रविराजांच्या पाठीवर असा हात ठेवतो आणि निरोप घेतो, पण सायलीचा मात्र पाय तिथून ओढेना. ती आता रविराजांना नमस्कार करते. प्रिया नुसती बघत असते तिच्या तोंडाकडे. हा सीन त्यांनी बराच वेळ दाखवलाय. सायली आता अशी पायऱ्यांवरनं उतरायला लागते, पण पुन्हा तिला काय वाटतं माहीत नाही. रविराज पण एकटक तिच्याकडे बघत असतात आणि ती रविराजांकडे. जणू काही तिचं अंतर्मन तिला त्या घराकडे ओढतंय असं तिला सारखं वाटत असतं. नाळ एकमेकांशी अशी घट्ट जुळलेली असेल ना की असं होतं. हा प्रसंग टीव्हीवर बघताना नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल. सायली खूप वेळ बघत असते रविराजांकडे. शेवटी अर्जुन तिला आवाज देतो, सायली निघायचं ना. सायली अगदी मनावर दगड ठेवून निघाली आहे असं त्यांनी दाखवलंय. खूपच छान प्रसंग आहे प्रेक्षकांनो. प्रिया बघा नुसती अशी बघतीये. शेवटी सायली बिचारी तिचं मन जड करून निघतेच. आता प्रिया तिच्या रूममध्ये बसली आहे आणि आता ते रडू यायसाठी ती बाटली असते ना छोटी ग्लिसरीनची का कशाची, तर ती बाटली हातात घेऊन म्हणते, आता या ग्लिसरीनच्या बाटलीचा काहीही उपयोग नाहीये, रडारड सगळी संपली आहे. ती बाटली एका रुमालावर ओतते आणि तो रुमाल असा डस्टबिनमध्ये फेकून देते रजनीकांतच्या स्टाईलने. स्वतःशीच बडबडत असते ती आरशामध्ये बघून, किल्लेदार तू काही आता तुझ्या बायकोच्या दुःखातून बाहेर येणार नाही. तुझ्या बँकेच्या अकाउंटला कसे पाय फुटतील ना ते तुझं तुला कळणार नाही. शिवाय तू आश्रमाच्या केसला पण दुर्लक्ष करशील. आता स्वतःची जशी पप्पी घेते ती आरशात बघून आणि म्हणते, काय सॉलिड आहेस ग प्रिया, आता किल्लेदाराच्या साम्राज्यावर फक्त तुझं राज्य असणार आहे. आणि अशी हसायला लागते. पण मागे त्यांनी तन्वी, प्रतिमा आत्या आणि रविराजांचा फोटो जास्ती फ्लॅश केलाय. आता इकडे ना प्रेक्षकांनो मोठा ट्विस्ट ज्याची तुम्ही वाट बघताय की नेमकं काय झालंय. आता अश्विन कॉफी प्यायला आलाय आणि म्हणतोय, मम्मा डॅडशी बोलणं झालं का, ओके आहेत ना ते, काय म्हणालेत. आता तिकडनं कल्पनाताई म्हणतात, हो अरे ओके आहेत आणि ते लवकर यायचा प्रयत्न करणार आहेत. आणि त्यांचं काल भाऊजींशी पण बोलणं झालंय, तू कॉफी घे रे अश्विन. अश्विन कॉफी घेत असताना मोबाईल बघतो आणि हे काय, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम बदलतात आणि तो उठून उभा राहतो आणि त्याच्या हातातनं कॉफीचा मग पण पडतो. कल्पनाताई म्हणतात, अरे अश्विन, अरे काय झालं बाळा. अश्विन आता ते बघतोय, ती न्यूज आहे कुठली तरी आणि कल्पनाताई पण बघतात. अश्विन म्हणतो, मम्मा अगं पण हे सगळं प्रकरण दादाला माहिती आहे का. कल्पनाताई म्हणतात, अरे पण हे कसं शक्य आहे. अश्विन म्हणतो, अगं मम्मा हे. आता तेवढ्यात अर्जुन आलाय आणि त्याने लगेच ऐकलं यांचं बोलणं. तो म्हणतो, काय माहिती नाहीये मला अश्विन. आणि सगळेच जण आश्चर्याने अश्विनकडे बघायला लागतात. तर प्रेक्षकांनो इथे सस्पेन्सवर त्यांनी हा भाग संपवलाय, पण पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की साक्षीने पत्रकार परिषद घेतली आहे आणि सगळ्यांना सांगते की अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी या दोघांनी मिळून माझी फसवणूक केली आहे. चैतन्य पण तिथे येतो आणि म्हणतो, अर्जुन तू न्यूज बघितलीस का. आता साक्षी सांगत असते सगळ्यांना की हे दोघं जण लायर्स आहेत, लॉयर्स नाहीये. त्या दोघांनी माझा गैरफायदा घेतला. आता गैरफायदा म्हणजे कुठल्या प्रकारचा हे आपल्याला उद्या क्लिअर होईल प्रेक्षक. साक्षी चोर ते चोर वर शिरजोर असं दाखवलंय त्यांनी. आता अण्णांनी तिला सांगितलं होतं ना की असा घाल की अर्जुन सुभेदारला पाणी नाही मागता आलं पाहिजे, तर त्यावरनं तिने काहीतरी प्लॅन रचलाय. आता काय पुन्हा तमाशा घडतोय ते बघत राहूया. आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा आणि नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा.